अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सर्वप्रथम कालचं टायटल चुकलं त्याच्याबद्दल माफी असावी, पण तुम्ही सगळ्यांनी खूप समजून घेतलं त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद। आता आज आहे पाडवा, दिवाळी पाडव्याच्या माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा। तर उद्या आहे यमद्वितीया किंवा भाऊबीज, ह्या दोन्ही नावाने ओळखलं जातं। आता कार्तिक शुद्ध द्वितीयाला यमद्वितीया असं म्हटलं जातं आणि भाऊबीज प्रत्येक बहीण आपल्या भावाला आपल्या घरी बोलून त्याचं औक्षण करत असते। उद्याचा दिवस हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा दिवस असतो। आता ज्यांना भाऊ नाहीये त्यांनी काय करावं किंवा ज्यांना बहीण नाहीये त्यांनी काय करावं ते तुम्हाला आज मी सांगणार आहे। सगळ्यात आधी उद्या आपल्याला म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी यमराजा आपली बहीण यमुना हिच्या घरी जातो जेवायला, म्हणून उद्या यमद्वितीया असं नाव त्याला पडलेलं आहे। आता बहीण भावाचं औक्षण कसं करते ते तुम्हाला माहिती आहे। अर्थात एक तांब्याचं ताट तुम्हाला घ्यायचं आहे, त्या ताटामध्ये कणकेचा दिवा असावा, त्या कणक्याच्या दिव्यासोबत 2 मुठडे तुम्हाला करून ठेवायचे आहेत। त्याच्याबरोबर सोनं घ्या, म्हणजे एक सोन्याची तार असेल किंवा अंगठी असेल, सोन्याची एखादी वस्तू घ्या। त्याच्याबरोबर सुपारी पण घ्या, का तर अर्थात सुपारीसारखा टणक आपला भाऊ बनला पाहिजे आणि सोन्यासारखं त्याचं आयुष्य झालं पाहिजे असं आपल्याला प्रार्थना करायची असते। आणि यमराजाला पण प्रार्थना करायची असते की माझ्या भावावर कधीही अपमृत्यू येऊ नये, म्हणून खरं तर उद्याचा दिवस असतं। उद्या बहीण भावासाठी प्रार्थना करत असते की माझ्या भावाला कधी अपमृत्यू येऊ देऊ नको किंवा माझ्या संपूर्ण माहेरच्या कुटुंबांनाही कधी अपमृत्यू येऊ देऊ नको। तर ताट हे साध्या पद्धतीने करायचं आहे। काल म्हणजे आजचं ताट जसं मी तुम्हाला सांगितलं की आज फक्त सुपारीने ओवाळायचं असतं आणि उद्या तुम्हाला सुपारी आणि जे काही सोनं आहे त्यांनी पण ओवाळायचं असतं। हे सगळं झाल्यावर आता बहीण भावाकडे जाणार किंवा भाऊ बहिणीकडे येणार, छान भावाला गोडधोड करायचं असतं। उद्या भावाला अभ्यंग स्नान बहिणी घालत असते। नाही तुम्हाला अभ्यंग स्नान जमलं किंवा थोडंसं लेट तुम्ही केलं किंवा भाऊ लेट आला तरी उद्या भावाला अंघोळ घालायला विसरू नका। अंघोळ घातल्यावर भावाचं औक्षण करायचं असतं। एक छानपैकी पाट घ्या, त्या पाटावर भावाला बसवा। पूर्वेकडे भावाचं तोंड आलं पाहिजे ह्या दिशेने, त्याच्या डोक्यावर टोपी ठेवा, छानपैकी त्याचं औक्षण करा। औक्षण करताना इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे हा मंत्र 3 वेळा म्हणायचा असतो। इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे, इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे, इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची असते। आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा आणि भावाला कधी अपमृत्यू येऊ देऊ नये असं म्हणून सुद्धा यमराजाला प्रार्थना करायची असते। हा झाला भाऊबीजेचा दिवस। अजून तुम्हाला माहिती असेल, तुम्ही कधी केलं नसेल पण ह्या वर्षी पासून तुम्ही सुरुवात करा, यमद्वितीयेला सुद्धा दीपदान करायचं असतं। यमराजाला आपण जसं धनतेरसला आपण दीपदान केलं, बरोबर, यमदीपदान केलं, काय तर माझ्या कुटुंबात म्हणजे माझ्या सासरचे जे कुटुंब आहे त्यांच्यावर कधी अपमृत्यू येऊ देऊ नये, त्याच पद्धतीने आजही बऱ्याच ठिकाणी यमद्वितीयेला सुद्धा दीपदान केलं जातं। आपल्या भावासाठी, आपल्या भावाला कधी अपमृत्यू येऊ देऊ नये किंवा आपल्या माहेरच्या लोकांना कधी अपमृत्यू येऊ देऊ नये म्हणून यमराजाला प्रार्थना करायची असते। आता दिवा कसा लावायचा, जसं आपण म्हटलं की हळद टाकायची, आपण जेव्हा औक्षणचा दिवा करणार आहोत त्यात हळद टाकायची गरज नाही, तो नॉर्मलीच आपल्याला दिवा करायचा असतो। पण तुम्हाला यमदीपदानासाठी जो दिवा सांगितला आहे तर त्याच्यात जसं आपण यमदीपदानाला फक्त हळद आणि पीठ टाकून जो दिवा आपण मळला होता आणि 2 मुठडे केले होते सेम तसंच करायचं आहे। फक्त हा दिवा माहेरच्यांसाठी करायचा आहे। ताई मी माहेरी जाणार नाहीये, तुम्ही तुमच्या घरात राहूनही तो यमदीपदान म्हणजे तुमच्या सासरी राहून पण तुम्ही तुमच्या माहेरच्यांसाठी दीपदान करू शकता। माहेरी जाणार तर अतिशय उत्तम, माहेरी जाणार असेल तर माहेरी गेल्यावर पण तुम्हाला ते दीपदान करायचं आहे। ताई मला भाऊ नाहीये, तुम्हाला जरी भाऊ नाही पण कोणीतरी मानलेला भाऊ असतो जो आपल्याला खऱ्या काळात मदत करत असतो, किंवा मानलेली बहीण असते जी खऱ्या काळात आपल्याला मदत करत असते, कारण रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाते खूप काही देऊन जातात। जर तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला खरंच भाऊ नसेल तर तुम्ही चंद्राला, चांदो मामा आपण ज्याला म्हणत असतो, तुम्ही चंद्राचं पण औक्षण करू शकता, तुम्ही चंद्राला पण ओवाळू शकता। आता ज्यांना बहीण नाहीये की आम्हाला बहीण नाही, तुमची मावस बहीण असेल, आत्ते बहीण असेल, मामाची मुलगी असेल, तिच्याकडनं तुम्ही ओवाळून घेऊ शकता, किंवा आयुष्यात कोणीतरी असतं की ज्याला आपण बहीण मानलेली असतो, मग ती आपली वहिनी सुद्धा असते, आपण आपल्या वहिनीकडनं सुद्धा आपण औक्षण करत असतो। आणि भावाने पण प्रार्थना म्हणजे तिला वचन द्यायचं का मी तुझं रक्षण करेल, या पद्धतीने। आता यमदीपदान करताना आपण जो एक मंत्र असतो, आपण जेव्हा यमदेवाला दीपदान करणार आहोत माहेरच्यांसाठी,
सेम तसंच आहे, प्रार्थना करायची असते. तो एक मंत्र आहे, मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते. नाही भेटला तर मराठीत जरी म्हटलं की हे यमराजा, माझ्या माहेरच्या लोकांवर कधी अपमृत्यू येऊ देऊ नको, माझ्या भावावर कधी अपमृत्यू येऊ देऊ नको, अशी प्रार्थना करायची, शुद्ध मराठीत प्रार्थना करायची आहे. पण उद्या ते यमदीपदान तुम्हाला करायचं आहे. तेल अर्थात तुम्हाला जे तिळीचं तेल असेल, मोहरीचं तेल असेल तेच वापरा, किंवा साधं तेल असेल तरी चालेल. 2 वाती मिळून 1 वात तुम्हाला करायची आहे. खाली डायरेक्ट दिवा ठेवू नका. एक कागद घ्या किंवा डिश घ्या, त्याच्यावर तांदूळ घ्या, हळदी कुंकू टाका आणि नंतर तो दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि खरं तर आपण जेव्हा आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करत असतो तेव्हा जगातल्या सगळ्या भावांसाठी प्रार्थना करा. सगळ्या भावांनाही, कुठल्याच भावाला कधीही अपमृत्यू येऊ देऊ नको. आपल्या भावांना, कारण सगळेच लोक सगळ्या भावांसाठी प्रार्थना करतील असं नाही ना. सगळ्याच बहिणी सगळ्या भावांसाठी प्रार्थना करतील असं नाहीये, किंवा काही बहिणींना वाटणार नाही की मला नाही करायची प्रार्थना. म्हणून ह्या विश्वातल्या सगळ्या भावांसाठी आपण प्रार्थना करूया की आयुष्यात कधीही कोणाला अपमृत्यू येऊ देऊ नये. छान पद्धतीने उद्या माहेरी जाऊन किंवा भावाला घरी बोलून आपल्याला भाऊबीज साजरा करायचा आहे. दिवाळी सण झाला आहे, आता उद्या शेवटचा दिवस आहे. माहेरी जावा. माहेर कसंही असलं ते माहेर असतं. माहेरासारखं सुख जगात नाहीये. म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं, भावाला आपल्याला एक वस्तू द्यायची असते. आता बहीण भावाला, म्हणजे भाऊ बहिणीला सोनं देतो, पैसे देतो, किंवा ड्रेस देतो, साडी देतो. यथाशक्ती तुम्हाला भाऊ देणार आहे ते स्वीकारा, कारण नातं टिकवायला शिका. आणि मला नाही वाटत जगाच्या पाठीवर कुठली बहीण भावाकडून जास्त अपेक्षा करत असेल. जो काही तो देतो ते आपण ऍक्सेप्ट करायचं असतं. आणि भावाला पण सांगते की हा बहिणीचा मान असतो, तिला तो तुम्ही दिलाच पाहिजे. दुसरं, भाऊबीजेला भावासाठी आपण इतकं करतो तर भावाला पण थोडंफार देण्याचा प्रयत्न करा. ताई आमच्याकडे काहीच नाही, पण अशाही माझ्या भगिनी आहे, खरंच सांगते, ज्या काहीही कमवत नाही पण थोडे थोडे पैसे साचून भावासाठी वॉलेट घेता, टी शर्ट घेता, शर्ट घेता, त्याला पॅन्ट घेता, त्याला बेल्ट घेता. तुम्हाला जे चांगलं वाटतं, जे तुमच्या बजेटमध्ये बसतं ते आवर्जून भावासाठी घ्या. कधी कधी सारखं घ्यायचंच नका शिकू, कधी कधी द्यायला पण शिका. कारण भावाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो तुम्हाला लाख मोलाचा आहे. तुम्हाला खूप छान वाटेल की मी एवढी जरी वस्तू दिली भावाला तरी त्याने आनंदाने स्वीकारली. आणि अर्थात आपण तो करगोटा घेतच असतो, तो काळ्या धागाचा करगोटा असतो. तर तो उद्या आपल्याला आपण भावाला देत असतो. तो काळा कलरचाच घ्यायचा असतो. काळा कलर का, बघा आपण पायात पण काळा आपण दोरा बांधत असतो कारण नजर लागू नये. तर तो काळा करगोटा असतो. त्या करगोटा बरोबर नारळ द्यायला विसरू नका. नारळ करगोटा द्या. भले तुम्ही एखादी वस्तू द्या नका, तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण नारळ आणि करगोटा याला खूप जास्त महत्व आहे. ह्या 2 वस्तू, नारळ हे अतिशय शुभ मानलं जातं की भावाच्या आयुष्यात सगळं शुभ कार्य घडू दे, भावाला कधी विघ्न येऊन देऊ नको, कधी संकट येऊन देऊ नको, म्हणून ते नारळ द्यायचं असतं. आणि तो करगोटा की त्याच्या आयुष्यात आलेलं सगळं जे काही सुख आहे, जे काही सकारात्मकता ऊर्जा त्या नारळाद्वारे तुम्ही भावाला देणार आहे ती आपल्याला पॅक करून द्यायची की त्या सकारात्मकता ऊर्जेला पण कधी नजर लागू देऊ नये. म्हणून तर त्या नारळाला करगोटा बांधून देत असतात. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना छानपैकी भाऊबीज साजरी करायची आहे. तुम्हा सगळ्यांना भाऊबीजेच्या देखील शुभेच्छा, पाडव्याच्या शुभेच्छा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.